हरिओम सर्व मित्रांनो आपल्या मराठी नववर्ष आपलं हिंदू नववर्ष चैत्र महिन्यात चालू होतं. चैत्र महिन्यातला पहिला दिवस आपण गुढीपाडवा साजरा करतो. दुसरा महिना आपला मराठी महिना हिंदू महिना येतो तो म्हणजे वैशाख आणि वैशाख महिन्यातला तिसरा दिवस जो आपण साजरा करतो तो म्हणजे अक्षय तृतीया. आपल्या प्रत्येक महिन्यामध्ये दोन भाग असतात. एक म्हणजे शुक्ल पक्ष, दुसरा म्हणजे कृष्ण पक्ष. शुक्ल पक्ष म्हणजे पहिल्या दिवसापासून जसजसा चंद्र वाढत 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 जाऊन पौर्णिमेला पूर्ण होतो तो 15वा दिवस आपण साजरा करतो तो म्हणजे पौर्णिमा. आणि ते 15 दिवस म्हणजे शुक्ल पक्षातील. आणि जेव्हा चंद्र पौर्णिमेपासून कमी 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 होत जाऊन एकदम अमावस्येला पूर्ण दिसेनासा होतो ते 15 दिवस म्हणजे कृष्ण पक्ष. पहिले 15 दिवस म्हणजे शुक्ल, दुसरे 15 दिवस म्हणजे कृष्ण पक्ष. तर अशाच शुक्ल पक्षामध्ये आणि कृष्ण पक्षामधले हे 1 ते 15 ज्या तिथी येतात त्या तिथींमध्येच जे सण आपण साजरे करतो त्या तिथींनुसारच साजरे करतो. पहिला दिवस जो प्रतिपदेचा होतो आपला पहिल्या महिन्यामधला चैत्र महिन्यामधला त्याला आपण प्रतिपदा म्हणतो. त्या प्रतिपदेलाच आपण साजरा करतो ती म्हणजे गुढीपाडवा. त्याच शुक्ल पक्षामधला 9वा दिवस जो येतो म्हणजे त्याला आपण नवमी म्हणतो ती आपण साजरी करतो ते म्हणजे रामनवमी चैत्र महिन्यामधली. आणि त्याच चैत्र महिन्यामधला चंद्र वाढत 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 जाऊन पौर्णिमेला जेव्हा पूर्ण होतो ती चैत्र पौर्णिमा आपण साजरी करतो हनुमान जन्मोत्सव. तर अशा रीतीने हे प्रतिपदा पहिला दिवस, द्वितीया दुसरा दिवस, तृतीया म्हणजे तिसरा दिवस. तर असाच शुक्ल पक्षातला वैशाख महिन्यातला तिसरा दिवस म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय हा संस्कृतमधला शब्द. क्षय म्हणजे काय, ज्याचा क्षय होतो, जे संपतं. परंतु अक्षय जे कधीही संपत नाही, ज्याचा कधीही क्षय होत नाही ते अक्षय. म्हणजे आपल्याला आपलं पुण्य एवढं कमवायचं आहे का ते कधीही क्षय होणार नाही, ते नेहमी वाढतच राहील. असं अक्षय तृतीयाचं संपूर्ण महत्त्व आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. अक्षय तृतीया आपल्या पंचांगानुसार कधी सुरू होती, कधी समाप्त होती हे सर्वात आधी आपण बघूया. अक्षय तृतीयाचा दिवस हा इंग्रजी महिन्यानुसार 30 एप्रिल या दिवशी साजरा होणार आहे. आणि त्या दिवशी येते रोहिणी नक्षत्र. ॲक्च्युली पंचांगानुसार श्री परशुराम जयंती येते 29 तारखेला येते आणि अक्षय तृतीया येते ती 30 तारखेला येते. अक्षय तृतीयेचा जो मुहूर्त आहे तो दुपारी 2:12 आहे. म्हणजे जी तृतीया तिथी आहे ती बुधवारी दुपारी 2:12 राहणार आहे. रोहिणी नक्षत्र हे संध्याकाळचे 4:18 राहणार आहे. त्या दिवशी योग आहे तो शोभन योग, तो दुपारी 12:01 राहणार आहे. दिवसाचं जे करण आहे ते गरकरण ते दुपारी 2:12 राहणार आहे. रात्रीचं जे करण आहे ते वणीकरण ते रात्रीचे 12:44 राहणार आहे. आपली जी मुख्य याच्यात आपल्याला काय बघायचं आहे, तिथी किती वाजेपर्यंत आहे तर तृतीया तिथी ही आहे 2:12 आणि ती सुरू होणार आहे 29 तारखेला सायंकाळचे 5:32. तर अशा रीतीने 29 तारखेला सायंकाळी 5:30 वाजता सुरू होईल आणि 30 तारखेला दुपारी 2:12 ही तिथी राहणार आहे. अक्षय तृतीयेविषयी पंचांगांमध्ये काय दिलेलं आहे तर अक्षय तृतीयेविषयी माहिती अशी दिलेली आहे की गौरीहर दोलोत्सवाची समाप्ती अक्षय तृतीयेस करावी. सुवासिनीस भोजनास बोलावून सत्कार करावा. या दिवशी कृतयुगाचा आरंभ झाल्यामुळे याला युगादी म्हणतात. या दिवशी पितरांचे श्राद्ध करतात. अक्षय तृतीयेस जप, दान, होम केल्याने ते अक्षय पुण्यकारक ठरते. मातीचे 2 घट पाण्याने भरून एकाच तांदूळ व दुसऱ्यात तीळ घालून त्यांना दोरा गुंडाळावा व ते धान्यांवर ठेवावेत. ब्रह्मा विष्णू शिवस्वरूपात त्यांची पूजा करून दान करावे. त्यामुळे पितर तृप्त होतात आणि मनोरथ पूर्ण होतात. 3.5 मुहूर्तांपैकी हा दिवस सामान्य शुभ कामासाठी चांगला आहे. आपण जे उपास करू या दिवशी जीव घालतो तेच पितरांचं भोजन म्हणून आपण जीव घालतो. आपण देवाला जो नैवेद्य दाखवतो, आंब्याचा रस, पुरणपोळी आणि पंचपक्वान्नांनी भरून जो नैवेद्य दाखवतो ते देखील याचं महत्त्व या अक्षय तृतीयेच्या दिवशी फार सांगितलेलं आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशीच्या पण फार मान्यता आपल्या सनातन धर्मानुसार सांगितलेलं आहे. अक्षय तृतीया हा आपल्या धर्मामधला आखाती तीज म्हणून देखील ओळखला जातो.
तर सर्वात पहिली मान्यता काय आहे, तर हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार विष्णूंनी श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता आणि या दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार श्री परशुरामांचा जन्मोत्सव याच दिवशी आपण साजरा करतो. भगवंत विष्णूंचे दशावतार आपल्या सर्वांना ज्ञात असतील. याच्यातलाच जो 6वा अवतार झालेला आहे तो परशुरामांचा आणि हाच परशुरामांचा जन्मदिवस म्हणून आपण सर्वजण साजरा करतो. धार्मिक मान्यतेनुसार त्रेता आणि द्वापार युगापर्यंत विष्णू पृथ्वीवर चिरंजीवी राहिले. परशुराम हे सप्तर्षींपैकी एक ऋषी जमदग्नी आणि रेणुका यांचे पुत्र होते. हे ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले आणि म्हणूनच अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती सर्वजण मोठ्या थाटामाटात साजरी करतात. आपल्या धर्मानुसार आपण 7 चिरंजीवी मानलेले आहे आणि त्या 7 चिरंजीवींपैकीच एक चिरंजीवी म्हणजे भगवान परशुरामांना आपण मानतो. हे बाकीचे 6 चिरंजीवींची नावं आपल्या सर्वांना ज्ञात असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी याच दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली होती. भगीरथाने गंगा नदी पृथ्वीवर आणली होती. या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचे पावित्र्य वाढते आणि म्हणूनच या दिवसाच्या हिंदूंच्या पवित्र सणात समावेश होतो. या दिवशी पवित्र गंगा नदीत स्नान केल्याने व्यक्तींची पापे नष्ट होतात. तसं ॲक्च्युली कोणतीही पौर्णिमा असो, अमावस्या असो, कोणताही महत्त्वाचा सण असो, त्या दिवशी गंगा स्नानाचं महत्त्व हे फार वाढलेलं आहे. परंतु आता पूर्वीसारखं गंगा, गोदावरी नद्या ह्या आपल्या राहिलेल्या नाही. स्नानासारखं म्हणजे गंगा नदीवर, गोदावरी नदीवर जाऊन आता आपल्या नाशिकला आपल्याला सर्वात जवळची जी नदी कोणती असेल तर ती गोदावरी आहे. आता काही दिवसांनी कुंभमेळा देखील लागणार आहे. परंतु गोदावरी नदीच्या किनारी जर आपण आज गेलो तर रामकुंडामध्ये म्हणा किंवा लक्ष्मणकुंडामध्ये म्हणा, नदीची स्थिती अशी झालेली आहे की ते नदीचं जल घेऊन आपण आपल्या महादेवाच्या पिंडीवर देखील ते अर्पण करूशी वाटत नाही आपल्याला, अशी नदीची स्थिती झालेली आहे. कारण की पूर्वीच्या मान्यतेनुसार तशा नद्या आता राहिलेल्या नाही आहे. तिसऱ्या मान्यतेनुसार हा दिवस माता अन्नपूर्णा आणि स्वयंपाकघर आणि पाककलाची देवी यांचा वाढदिवस देखील मानला जातो. आपल्या अन्नाची देवी आपण कोणाला मानतो तर अन्नपूर्णे देवीला मानतो आणि अन्नपूर्णा देवीचा वाढदिवस हा आपण साजरा करतो. आपण वाढदिवस कोणाचा साजरा करतो? भगवान विष्णूंचा आणि देवींमध्ये कोणाचा साजरा करतो तर माता अन्नपूर्णेचा. तर या दिवशी जो काही आपण जेवण बनवू त्या जेवणाच्या वेळी जर आपण आपल्या किचनमध्ये जर अन्नपूर्णा स्तोत्र लावून जर तो स्वयंपाक बनवला तर तो स्वयंपाक फक्त स्वयंपाक न राहता, फक्त भोजन न राहता तो एक नैवेद्य होऊन जाईल आणि तो नैवेद्य जेव्हा आपण देवाला दाखवू, आपण सर्वजण कुटुंबांसमवेत जेव्हा तो ग्रहण करू तेव्हा नक्कीच आपल्याला आपल्या देवीचं वरदान प्राप्त होईल. चौथ्या मान्यतेनुसार दक्षिणेकडील प्रांतात या दिवसाची एक वेगळी ओळख आहे. यांच्या मते या दिवशी कुबेर म्हणजे भगवानाच्या दरबाराचा खजिनदार यांनी शिवपुरम नावाच्या ठिकाणी त्यांची पूजा करून शिवाला प्रसन्न केले होते. कुबेराच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन शिवाने कुबेराला वरदान मागायला सांगितले. कुबेरांनी लक्ष्मीजींकडून आपली संपत्ती व संपत्ती परत मिळवण्यासाठी वरदान मागितले. तेव्हा शंकरजींनी कुबेराला लक्ष्मीची पूजा करण्याचा सल्ला दिला. म्हणूनच तेव्हापासून आजपर्यंत अक्षय तृतीयेला लक्ष्मीचं पूजन केले जाते. 5वी मान्यता काय आहे तर 5व्या मान्यतेनुसार महर्षी वेदव्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली. या दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला अक्षय पात्र प्राप्त झाले होते. या अक्षय पात्राचे वैशिष्ट्य काय होतं तर त्यात दिलेलं अन्न कधीच संपत नव्हतं. या पात्राद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्नदान करून मदत करत असे. या श्रद्धेच्याच आधारावर या दिवशी केलेल्या अन्नाच्या दानाचं पुण्यही अक्षय मानले जाते. म्हणून अन्नाचं दान या दिवशी महत्त्वाचं मानलेलं आहे आणि यामुळे वर्षानुवर्षे माणसाचं भाग्य वाढते. 6व्या मान्यतेनुसार अक्षय तृतीयेची आणखी एक कथा महाभारतातील प्रचलित आहे का या दिवशी दुःशासनाने द्रौपदीचा अपमान केला होता आणि द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं. परंतु या वस्त्रहरणातून द्रौपदीला वाचवण्यासाठी श्रीकृष्णाने कधीही न संपणारी साडी ही दान केलेली होती.
द्रौपदीचं वस्त्रहरणाची कथा सर्वांना माहीतच असेल. द्रौपदीचं वस्त्रहरण चालू होतं, परंतु द्रौपदीने भगवंताचं स्मरण केलं आणि श्रीकृष्णांनी द्रौपदीला अशी साडी त्यावेळेस दिली का जी कधीही संपली नाही आणि त्याचंच महत्त्व या अक्षय तृतीयेशी जोडलेलं आहे. 7व्या मान्यतेनुसार अक्षय तृतीयेमागे हिंदूंची आणखी एक कोणती रोचक कथा आहे, तर श्रीकृष्णांनी पृथ्वीवर जन्म घेतला तेव्हा अक्षय तृतीयेच्याच दिवशी त्यांचा गरीब मित्र सुदामा कृष्णाला भेटायला आला. कृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे फक्त 4 तांदळाचे दाणे होते. तेच सुदामाने कृष्णाच्या चरणी अर्पण केले. पण आपला मित्र आणि सर्वांचे हृदय जाणणाऱ्या देवाने सर्व काही समजून घेऊन सुदामाचे दारिद्र्य दूर केले. त्याच्या झोपडीचे महालात रूपांतर केले आणि त्याला सर्व सुविधांनी परिपूर्ण केले. तेव्हापासून अक्षय तृतीयेला केलेल्या दानाचे महत्त्व फार वाढलेले आहे. आत्तापर्यंत जेवढ्या काही मान्यता आपण पाहत आलो त्याच्यामध्ये असंच आपल्याला ज्ञात होते का या दिवशी सर्वात जास्त महत्त्व काय असेल ते म्हणजे दानाचं महत्त्व. 8वी मान्यता काय आहे, तर भारतामधला ओरिसा राज्य म्हणजे कोणतं राज्य का जिथं आपण जगन्नाथपुरीचं दर्शन घ्यायला जातो. त्या ओरिसामध्ये अक्षय तृतीयेचा दिवस शेतकऱ्यांसाठी शुभ मानला जातो. या दिवसापासून येथील शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करू लागतात. ओरिसातील जगन्नाथपुरी येथूनही या दिवशी रथयात्रा काढली जाते. 4 धामांपैकी एक म्हणजे 4 धाम म्हणजे आपले जे 4 कोपऱ्यामधले 4 तीर्थक्षेत्र वसलेले त्याच्यापैकी एक जे आपण पश्चिमेकडचं जे तीर्थक्षेत्र मानतो ते म्हणजे जगन्नाथपुरी आणि त्या जगन्नाथपुरीतली रथयात्रा याच दिवशी सुरू होते. आता पंजाबमध्ये काय होतं तर 9व्या मान्यतेनुसार पंजाबमध्ये हा दिवस नवीन हंगामाच्या सुरुवातीचा सूचक मानला जातो. या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर जाट कुटुंबातील पुरुष मंडळी त्यांच्या शेताकडे जातात. त्या रस्त्यावर जितके प्राणी पक्षी त्यांना आढळतात तितकेच ते कापणी आणि पावसासाठी शुभ मानले जातात. म्हणजेच भारतातील वेगवेगळ्या प्रांतामध्ये या दिवसाचं स्वतःचं असं वेगळं महत्त्व आहे. बंगालमध्ये देखील या दिवशी तेथील व्यापाऱ्यांनी या दिवशी गणेश आणि लक्ष्मीची पूजा करून त्यांचं लेखापरीक्षण पुस्तक सुरू करण्याची प्रथा आहे. त्याला इथे हलकथा म्हणतात. ज्याप्रमाणे आपण लक्ष्मीपूजनच्या दिवशी व्यापारी लोक लक्ष्मी आणि गणेशचे चित्र असलेलं ती नोंदवही घेऊन त्याची पूजा करून आपल्या नोंदी चालू करतात, त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमधल्या प्रथेनुसार लेखापरीक्षण सुरू होतं. तर अशा रीतीने भारतातील वेगवेगळ्या प्रांतांमध्ये अक्षय तृतीयाच्या सणाचं हे फार महत्त्व सांगितलेलं आहे. तर अक्षय तृतीयेची पूजाविधी काय आहे, तर ती पूजाविधी भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या पूजेला महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि विष्णूंना तांदूळ अर्पण केल्याने विशेष फायदा होतो. पूजा केल्यानंतर तुळशीच्या पानांसह अन्न अर्पण केले जाते. सर्व विधी पूर्ण केल्यानंतर देवाची अगरबत्ती लावून आरती केली जाते. उन्हाळ्यात येणारे आंबे आणि चिंच देवाला अर्पण केले जातात आणि वर्षभर चांगले पीक आणि पावसासाठी आशीर्वाद मागितले जातात. अनेक ठिकाणी या दिवशी मातीची भांडी पाण्याने भरली जातात. कच्चा आंबा, चिंच आणि गूळ पाण्यात मिसळून देवतेला अर्पण केले जाते. चांगल्या हेतूने दिलेली प्रत्येक गोष्ट परोपकाराची पुण्य वाढते. या दिवशी तूप, साखर, धान्य, फळे, भाज्या, चिंच, कपडे, सोने, चांदी इत्यादींचे दान करावे. आपल्या आपल्या क्षमतेनुसार, आपल्या आपल्या कुवतीनुसार दान मात्र नक्की या दिवशी करावे. या दिवशी छोट्या दानाचेही खूप महत्त्व आहे. असे असले तरी एका रंजक मान्यतेनुसार अक्षय तृतीयेला इलेक्ट्रॉनिक वस्तू देण्याचंही महत्त्व आहे. या दिवशी अनेक लोक पंखे, कूलर इत्यादी दान करतात. किंबहुना हा सण उन्हाळ्याच्या दिवसात येतो म्हणून ही अशी प्रथा मानली जाते. थंडीच्या दिवसात ज्याप्रमाणे आपण उघड्यावर जे लोक झोपतात त्यांना आपण कंबलदान, काही वस्त्रदान करण्याचा प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे हे उन्हाळ्याचे दिवस असतात. या दिवशी देखील आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू जेणेकरून थंडावा, गारवा त्यांना वाटेल अशा आपण दान करू शकतो. या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य कधीच संपत नाही. त्याचप्रमाणे रोजच्या लग्नातही पतिपत्नींमधले प्रेम कधीच संपत नाही. म्हणून या दिवशी लग्न कार्य करणे देखील हे शुभ मानलं जातं. या दिवशी लग्न कार्य, उपनयन संस्कार,
घराचे उद्घाटन, नवीन व्यवसाय सुरू करणे, नवीन प्रकल्प सुरू करणे इत्यादी सर्व कार्ये शुभ मानली जातात. कारण की 3.5 मुहूर्तांपैकी एक असा मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. आता अक्षय तृतीयेची आपल्या हिंदू मान्यतेनुसार कथा काय आहे, ती मी थोडक्यात सांगतो आणि व्हिडिओचा शेवट करतो. ती कथा आपण ऐकूया. धरमदास एका छोट्या गावात कुटुंबासह राहत होते. ते खूप गरीब होते. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची त्यांना नेहमीच काळजी असायची. त्यांच्या कुटुंबात अनेक सदस्य होते. धर्मदास हे अतिशय धार्मिक वृत्तीचे व्यक्ती होते. एकदा त्यांनी अक्षय तृतीयेला उपवास करण्याचा विचार केला. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून त्यांनी गंगेत स्नान केले. नंतर पद्धतशीरपणे भगवान विष्णूंची पूजा आणि आरती केली. या दिवशी आपल्या क्षमतेनुसार पाण्याची भांडी, पंखे, जव, सत्तू, तांदूळ, मीठ, गहू, गूळ, तूप, दही, सोने, कपडे इत्यादी वस्तू देवाच्या चरणी ठेवून दान केल्या. ही सर्व देणगी पाहून धर्मदास, त्याच्या कुटुंबियांनी व त्यांच्या पत्नींनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की जर धर्मदास हे सर्व दानधर्मासाठी देतील तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार? तरीही धर्मदास आपल्या दानधर्माने आणि पुण्यकर्माने विचलित झाले नाहीत आणि त्यांनी ब्राह्मणांना अनेक प्रकारच्या दान दिल्या. आयुष्यात जेव्हा कधी अक्षय तृतीया साजरी करण्याची वेळ आली, या पवित्र सणानिमित्त प्रत्येक वेळी धर्मदासांनी या दिवशी पूजा केली आणि दान असे विधी केले. म्हातारपणाचा आजार, कुटुंबाचा त्रास त्यांना त्यांच्या उपवासापासून विचलित करू शकला नाही. या जन्माच्या पुण्य परिणामामुळे पुढच्या जन्मी धर्मदासांनी राजा कुशावती म्हणून जन्म घेतला. कुशावती राजा अतिशय प्रतापी होता. त्याच्या राज्यात सर्व प्रकारचे सुखसंपत्ती, सोने, हिरे, रत्ने, संपत्ती कोणत्याही प्रकारे कमतरता नव्हती. त्याच्या राज्यात लोक खूप सुखी होते. अक्षय तृतीयेच्या पुण्यपूर्ण प्रभावामुळे राजाला वैभव आणि कीर्ती प्राप्त झाली, परंतु ते कधीही लोभाला बळी पडले नाही. सत्कर्माच्या मार्गापासून दूर जाऊ नका. त्यांच्या अक्षय तृतीयेचे पुण्य त्यांना नेहमीच लाभते. ज्याप्रमाणे भगवंतांनी धर्मदासांवर कृपा केली, त्याचप्रमाणे जो कोणी या अक्षय तृतीयेचे कथेचं महत्त्व ऐकून नियमानुसार पूजा व दान करील, त्याला अक्षय पुण्य आणि कीर्ती प्राप्त होईल. तर अशा या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण देखील दान करण्याचं पुण्य मिळवा. आपल्या आपल्या क्षमतेनुसार, आपल्या आपल्या कुवतेनुसार आपण दान करा. तर अशा रीतीने या अक्षय तृतीयेची कथा, अक्षय तृतीयेचं महत्त्व, आपल्या धार्मिक मान्यतेनुसार कशा रीतीने अक्षय तृतीया आपण साजरी करू शकतो, आपल्या धार्मिक कथेनुसार अक्षय तृतीयेचं दानाचं महत्त्व काय आहे, हे संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला देतो मी इथंच विराम. तोपर्यंत सर्वांना जय श्रीराम.